ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधभूमीच्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। खऱ्या अर्थाने आज संबंध महाराष्ट्रभर चर्चा होती ती मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनस्थळी सरकारचं शिष्टमंडळ हे भेट देणार होतं। विषय पण तसाच होता। काल सर्वपक्षीय नेत्यांची मीटिंग संपन्न झाली, त्यामध्ये एक ठराव करण्यात आला। त्या ठरावाची प्रत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली असेल। आपण मुख्यमंत्री साहेबांच्या ट्विटर हँडलवरती आपण ती बघितली असेल। त्यानंतर त्या ठरावासंदर्भात संबंध महाराष्ट्रभरातून सर्वपक्षीय नेत्यांवरती एक रोष निर्माण केला जात होता, एक रोष निर्माण होत होता। तो असा होता की सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकारला वेळ देण्यात यावा। त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील साहेबांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती त्या ठरावात करण्यात आलेली होती आणि तो ठरावाची प्रति अनेक ठिकाणी जाळण्यात आल्या, नष्ट करण्यात आल्या असं देखील आंदोलन संबंध महाराष्ट्रभर बघायला मिळालं। आणि त्याच ठरावाची प्रत देण्यासाठी आज सरकारचं शासनाचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी पोहोचणार होतं। आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा अमरण उपोषणाचा 9वा दिवस होता आणि आज दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील साहेबांची तब्येत ही खालावत होती आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील साहेबांचं हे उपोषण कसं मागे घेण्यात येईल, कशा पद्धतीने त्यांना समजवण्यात यश मिळेल या संदर्भात संबंध सरकारचा तो प्रयत्न चालू होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन संबंध महाराष्ट्रभर पेट घेत होतं। संबंध महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांना समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू झाले, नेत्यांना गावबंदी सुरू झाली। त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले, अनेक ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस फोडण्यात आल्या। असं संपूर्ण आंदोलन सुरू असताना आजचा आंदोलनाचा 9वा दिवस उगवला। सर्वांना अपेक्षा होती, सर्वांचं लक्ष लागून होतं ते मनोज जरांगे पाटील साहेबांच्या या आंदोलनस्थळी। आणि असे असताना सुरुवातीला ज्यावेळेस शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघालं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू असतील, त्याच पद्धतीने न्यायमूर्ती गायकवाड साहेब, न्यायमूर्ती शुक्रे साहेब यांनी ह्या मनोज जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली। आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकतं, आरक्षणामध्ये कोणत्या न्यायालयीन गोष्टी आहेत, कायद्याच्या कोणती तरतूद केल्या गेल्या पाहिजे, कशा पद्धतीने सरकारला आपण विचारलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजे, शिष्टमंडळ आपल्याला भेटीसाठी येणार आहे त्यांच्याकडे कशा पद्धतीने मागणी ठेवली पाहिजे, ह्या संबंध विषयावरती गेल्या दीड तास चर्चा झाली। आपण ही माझ्या पाठीमागे बघू शकतात। बच्चू कडू, न्यायमूर्ती शुक्रे साहेब, न्यायमूर्ती गायकवाड साहेब हे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांनी 1.5 ते 2 तास संबंध या विषयावरती चर्चा केली। अनेक मुद्दे त्यांनी नोट डाऊन करून घेतले, कशा पद्धतीने आपल्या शिष्टमंडळासमोर ह्या गोष्टी मांडायच्या आहेत। आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील साहेब यांच्याजवळ पोहोचलं, या शिष्टमंडळामध्ये मंत्री उदय सामंत असेल, धनंजय मुंडे असतील, मंडळ या आंदोलनस्थळी पोहोचलं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला। त्यांना सांगण्यात आलं की आता कुठेतरी आपण सरकार या आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि यासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे। तुम्ही आरक्षणाचा जो आमरण उपोषण सुरू केलेलं आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असं काहीशी विनंती धनंजय मुंडे यांच्या मार्फत आणि ही संपूर्ण शिष्टमंडळामार्फत करण्यात आली। परंतु जरांगे पाटील यांनी मुद्दा लावून धरला तो मराठा आरक्षणाचा। जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही, मी याच ठिकाणी अमरण उपोषणास बसेल, संबंध महाराष्ट्रभर आंदोलन सुरू राहील या पद्धतीने इशारा दिल्यानंतर सरकारतर्फे या शिष्टमंडळाने काहीसा वेळ मागितला की आम्हाला या शासनाला वेळ पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, परंतु थोडा वेळ पाहिजे। त्यानंतर 24 डिसेंबर पर्यंत या शिष्टमंडळाला वेळ देण्यात आला। परंतु जर बघितलं तर
सरकारचं या शिष्टमंडळाचं असं म्हणणं होतं कमीत कमी 2 महिन्याचा जरी कालावधी आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणजे आज 2 नोव्हेंबर आहे, 2 जानेवारीपर्यंत आम्हाला वेळ मिळाला पाहिजे आणि या 2 जानेवारीपर्यंत आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्या संदर्भात आम्ही काय ज्या कायद्याच्या तरतुदी असतील त्या पूर्ण करू, या संदर्भात विनंती करण्यात आली. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील साहेबांनी 2 महिन्याची मुदत देण्यास नकार दिला होता, परंतु जर 2 महिन्यामध्ये 2 जानेवारीपर्यंत जर मराठा बांधवांना आरक्षण मिळत असेल तर एवढे दिवस थांबलो, अजून 2 दिवस आम्ही थांबायला तयार आहोत, परंतु 2 जानेवारीपर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन तिथून पुढे सुरू होईल, असा इशारा या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जर 2 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबईचे चाके बंद करू, मुंबईचं नाक बंद करू, या संदर्भात तीव्र स्वरूपात आक्रमक स्वरूपात इशारा देखील या सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी एक घोषित केलं की ज्या मराठा आंदोलकांवरती या आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे. कोणत्याही पद्धतीने केसेस मराठा बांधवांवर पुढे चालू नये, त्या संपूर्ण सरसकट त्या केसेस मागे घेण्यात यावेत, असा देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि शिष्टमंडळाने ती देखील या 2 महिन्याच्या आत सर्व मराठा आंदोलकांवर ज्या केसेस झालेल्या आहेत ते मागे घेण्याची त्यांनी या ठिकाणी कबुली दिली. त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सांगितला की मी जरी आमरण उपोषण आज सोडत असेल परंतु महाराष्ट्रभर सुरू असलेलं साखळी उपोषण आहे ते मागे हटणार नाही. साखळी उपोषण सलग 2 जानेवारीपर्यंत सुरू राहणार शांततेच्या मार्गाने, आणि जर 2 जानेवारीला आरक्षण मिळालं नाही तर या साखळी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील, असा इशारा या दरम्यान देण्यात आला. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर गावबंदी संबंध महाराष्ट्रावर सुरू होती. नेत्यांना गावात बंदी होती, प्रवेश हा बंद केलेला होता. त्यामुळे ह्या शिष्टमंडळातर्फे मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली की नेत्यांसाठी जी गावबंदी करण्यात आलेली आहे ती आपण मुक्त करून देण्यात यावी, आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी देखील या दरम्यान आव्हान केलं मराठा बांधवांना की जी गावबंदी आपण महाराष्ट्रभर केलेली आहे ती गावबंदी आपण या ठिकाणी मागे घेत आहोत, परंतु साखळी उपोषणाच्या माध्यमातून आपल्या शांततेप्रियेच्या माध्यमातून आपण हे मराठा आरक्षणासाठी लढा सलग 2 महिने देखील सुरू राहणार आहे. त्यानंतर 2 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं या दरम्यान शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आलं. आता 2 जानेवारीचा अल्टिमेटम जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने आता 2 जानेवारीला मराठा समाजाला आरक्षण मिळतं की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात वणवा पेटतो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच पद्धतीने हे संपूर्ण 60 दिवस महाराष्ट्रावर जे मोठ्या ठिकाणी जे आंदोलन चालणार आहे, साखळी उपोषण चालणार आहे, त्या साखळी उपोषणाला जरांगे पाटील बोलले की मी संबंध महाराष्ट्राचा दौरा करेल, तोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही, आणि तोपर्यंत मी या संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देईल असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आणि त्यानंतर 2 जानेवारीपर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर याचे पडसाद हे तीव्र स्वरूपाचे आक्रमक स्वरूपाचे उमटतील, असा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे. आता सरकार कशा पद्धतीने या आरक्षणावरती विचार करतं, कशा पद्धतीने अभ्यास करतं, कशा पद्धतीने कायद्याच्या तरतूद पूर्ण करतं आणि मराठा समाज बांधवांना कशा पद्धतीने 2 जानेवारीपर्यंत आरक्षण देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर प्रबंधोई महाराष्ट्राच्या माध्यमातून ह्या संपूर्ण मोर्चाचं, या संपूर्ण साखळी उपोषणाचं लाईव्ह कव्हरेज प्रबंधोईच्या माध्यमातून बघितलं. त्याच पद्धतीने ज्या वेळेस ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांची जी चर्चा चालू होती ती लाईव्ह प्रबंधोईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने आता देखील जे 60 दिवस साखळी उपोषण संबंध महाराष्ट्रावर सुरू आहे, प्रबंधभूमी याचे देखील कव्हरेज करण्यासाठी तत्पर आहे. हे संपूर्ण कव्हरेज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 2 जानेवारीपर्यंत हे संपूर्ण प्रबंधभूमीचं एक विशेष कार्यक्रम, विशेष संपूर्ण रिपोर्टिंग असणार आहे. ते देखील प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास या ठिकाणी थांबूया. सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे तो 2 जानेवारीचा. आता 2 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळतं का पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वणवा पेटतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल गोसावी, मालेगाव. धन्यवाद. ताज्या व